शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंवरती आरोप. शिंदेंनी केला होता भाजपच्या वाढीव जागांमुळे शिंदेंचं नुकसान झाल्याचा आरोप. तीस जानेवारीला भाजपचा महापौर होणार, भाजपकडून मोठा दावा. महायुतीचा महापौर असल्याच्या सुरुवातीच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या दाव्यामुळे खळबळ. एसटी आरक्षण आल्यास मुंबईत ठाकरेंचा महापौर आरक्षणाच्या सोडतीच्या पार्श्वभूमीवरती नव्या समीकरणांना वेग. मुंबई पालिकेच्या रणनीतीसाठी राहुल शेवाळे दिल्लीत. भाजपच्या नव्या अध्यक्षांची भेट घेऊन तसंच अमित शहांची भेट घेऊन महायुतीचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न. ताज लॉन्ज अँड हॉटेलमधल्या नगरसेवकांच्या वास्तव्यावरून आगपाखड. अमित ठाकरे यांनी या संदर्भात केली पोस्ट. हॉटेल पॉलिटिक्सवरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात. नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ का येते? महापौर महायुतीचाच मग सौदेबाजी का सुरू? राऊतांचा सवाल. शिंदेंकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यास शिंदेसेना भाजपात विलीन होणार. वकील असीम सरोदे यांचं वक्तव्य. शिंदेसेनेतले अनेक जण ठाकरेंकडे स्वगृही परततील, सरोदेंचा दावा. समाधान सरवणकरांनी पराभवाचं खापर फोडलं भाजपावर. भाजपच्या काही नेत्यांनी मला हरवावं यासाठी मेसेज केले. शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा आरोप. माझ्या पराभवासाठी भाजपची टोळी सक्रिय, सरवणकरांची टीका. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा गटनेता ठरला. गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, तर मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट स्थापन. कल्याण डोंबिवलीत ठाकरेंचे 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात. गटनेतेपदाच्या बैठकीसाठी दोघंही अनुपस्थित. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्यावर कारवाईची शक्यता. चंद्रपुरात राजकीय वातावरण तापलं. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा मुनगंटीवारांचा दावा, तर आमचा कोणताही नगरसेवक कुणाच्याही संपर्कात नाही, विजय वडेट्टीवारांनी दावा फेटाळला. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राज ठाकरे राहणार उपस्थित. गुरुवारी षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. आव्हाडांना मुंबऱ्यात पाय ठेवू देणार नाही. आव्हाडांना चॅलेंज देणारे युनिस शेख यांची पुढारी न्यूजवर प्रतिक्रिया. मुलीला तिकीट नाकारल्यानंतर शेख आव्हाडांविरोधात आक्रमक. दावोसमध्ये मुख्यमंत्री आणि उद्योगपतींची मुंबईच्या महापौर पदावर चर्चा. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरनं राऊतांची टीका. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दराने गाठला उच्चांक. सोन्याचे दर प्रति तोळा 1,51,000 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 3,21,000 रुपये. हार्बर मार्गावर 26 जानेवारीपासून एसी लोकल धावणार. हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल चालवण्याचा निर्णय. साध्या लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल व्हायची शक्यता. अरे वा, चांगली बातमी होती हार्बरची.